राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने अखेर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर केली आहे। शेतकरी संघटनेच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर ही बाब समोर आली आहे। 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होते। 28 जून 2017 रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली। या योजनेनुसार शेतकऱ्यांनी 30 जून 2016 पूर्वी घेतलेले 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज न भरलेले मुद्दल आणि व्याजासह माफ केले जाणार होते। मात्र नंतर कर्जाची मोठी रक्कम पाहून सरकारने हे पोर्टल बंद केले। कर्जमाफी योजना लागू झाल्यानंतर सुमारे 5,56,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही। या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने अधिवक्ता अजित काळे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। आता या शेतकऱ्यांना हे कर्जमाफी द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अरुण पडणेकर यांच्या कोर्टाने या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याचे निर्देश दिले होते। तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नसल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी देण्याची घोषणा केली। आता या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। अशीच अत्यंत महत्त्वाची माहिती आणि शेतीविषयी शेतकऱ्याविषयी योजनाची माहिती मी शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि खालती घंटीचं बटन दिसत आहे त्याच्यावरती पण क्लिक करायला विसरू नका। असंच भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल। धन्यवाद।